हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आता बघणार होतो 1985 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला सुझॅन पोल्गर आणि काळ्या बाजूला पीटर हार्डिक्से. तर हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे आणि दोन्ही खेळाडूंनी अतिशय ट्रिकी सॅक्रिफाइसेस केलेले या गेममध्ये आपल्याला बघायला मिळतील, जे तुम्हाला डेफिनेटली आवडतील. या गेममध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात सुझॅन पोल्गरने केली होती D4. उत्तर आले नाईट F6, C4, C5, D5, E6, Knight C3, E takes D5, C takes D5, D6. तुम्ही जर बघितलं तर हा गेम खेळला गेला तेव्हा चेस इंजिन काही आजच्यासारखे पॉवरफुल नव्हते. सो यातल्या बऱ्याच चाली अशा आहेत की ज्या तुम्हाला का खेळल्या असं वाटू शकेल किंवा आजच्या काळात तुम्हाला फारशा कोणी खेळलेल्या बघायला मिळणार नाहीत. पण या पुढची चाल होती नाईट F3, G6, बिशप F4, A6, E4, बिशप G7, क्वीन A4 चेक, बिशप D7, क्वीन B3. आता जर तुम्ही बघितलं तर पांढरी क्वीन जी आहे ती काळ्या खेळाडूच्या B7 या प्यादावरती अटॅक करतीये, पण काळ्या खेळाडूने त्याची फिकीर केली नाही. त्याने बिशप G4 ही चाल खेळली. सुझॅन पोल्गरने हे गॅम्बिट ऍक्सेप्ट केलं आणि क्वीन टेक्स B7 ही चाल खेळली, ज्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हत्ती जो आहे तो अंडर अटॅक आहे. बऱ्याच खेळाडूंनी या परिस्थितीमध्ये नाईट जो आहे तो D7 घरावर घेतला असता आणि हत्ती वाचवला असता, पण काळ्या खेळाडूने अजून एक गॅम्बिट खेळलं आणि बिशप टेक्स F3 ही चाल खेळली. तर ही चाल खेळण्यामागचं कारण हे होतं की समजा या परिस्थितीमध्ये प्यादाने उंट मारला तर मग मात्र घोडा जो आहे तो D7 वर घ्यायचा. आणि आता तुमच्या लक्षात येईल की दोन्ही खेळाडूंकडे इक्वल मटेरियल आहे, पण पांढऱ्या खेळाडूचं प्यादांचं स्ट्रक्चर जे आहे ते किंग साइडला ब्रेक झालेला आहे. दुसरीकडे काळा खेळाडू हा किंग साइड कॅसलिंग करू शकतो आणि पांढऱ्या राजावरती एंड गेम मध्ये अटॅक जास्त चांगला करू शकतो, कारण त्याचा प्यादांचं स्ट्रक्चर हे काहीसं खराब झालेलं आहे. सो हा प्लॅन त्याचा असू शकेल. पण बिशप टेक्स F3 यानंतर सुझॅन पोल्गरने प्यादाने उंट न मारता क्वीन टेक्स A8 ही चाल खेळली. ही चाल सुद्धा काळ्या खेळाडूला एक्सपेक्टेडच चाल होती, कारण यानंतर काळ्या खेळाडूने आपला बिशप बाजूला घेतला नाही तर खेळलेली चाल होती नाईट टेक्स E4. आता पांढऱ्या खेळाडूकडे दोन ऑप्शन आहेत. एकतर घोड्याने घोडा मारायचा किंवा प्यादाने उंट मारायचा. पण यापैकी एकही चाल न खेळता पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक C1. त्याचे कारण आपण हे बघू की समजा नाईट टेक्स E4 यानंतर प्यादाने उंट मारला असता तर काळा खेळाडू जो आहे त्याने घोडा मारला असता. आणि आता प्यादाने घोडा मारणं पॉसिबल नाहीये, कारण प्यादाने जर घोडा मारला तर ब्लंडर होईल. हा राजाला चेक आहे आणि आता हत्ती जो आहे तो मारला जाईल. सो या पोझिशन मध्ये तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू हा जास्त स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे, बिकॉज त्याला हत्ती देखील मिळतोय. त्याचप्रमाणे राजा जो आहे तो बाजूला घ्यावा लागेल आणि त्याच वेळी पांढऱ्या खेळाडूंच्या प्यादांचं स्ट्रक्चर बघा, ते इतकं खराब झालंय की एंड गेम मध्ये काळा खेळाडू जास्त सहजपणे डाव जिंकू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नाईट टेक्स E4 नंतर प्यादाने उंट मारणं पॉसिबल नव्हतं. आणि समजा घोड्याने घोडा मारला असता तर काळ्या खेळाडूने उंटाने घोडा मारला असता. आणि आता तुमच्या लक्षात येईल की काळ्या खेळाडूचा पांढरा उंट जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे, तो महत्वाचे स्क्वेअर कंट्रोल करतोय. त्याच वेळी काळा बिशप जो आहे तो लॉंग डायगोनल खूप चांगला कंट्रोल करतोय. आणि एकदा का काळ्या खेळाडूने आता किंग साइड कॅसलिंग केलं की
ऑल ऑफ द सडन त्याचे सगळे पीसेस जे आहेत ते पूर्णपणे डेव्हलप झालेले असतील, ज्यानंतर तो पांढऱ्या राजावरती खूप चांगला अटॅक करू शकेल. ऑफकोर्स पांढऱ्या खेळाडूकडे 2 हत्ती आहेत, पण परिस्थिती अशी आहे की ते दोन्ही हत्ती आता फारसे ऍक्टिव्ह नाहीयेत. दुसरीकडे काळ्या खेळाडूचे दोन्ही बिशप्स जे आहेत ते अतिशय ऍक्टिव्ह आहेत आणि क्वीन जी आहे ती पांढऱ्या डायगोनल वरून दुसरीकडे जर गेली तर उंट जो आहे तो पांढरा प्यादा देखील मारू शकतो आणि सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये पूर्णपणे काळ्या खेळाडूचा कंट्रोल राहू शकतो. तर एकंदरीत हे सगळं कॅल्क्युलेशन काळ्या खेळाडूने डेफिनेटली केलं होतं. म्हणूनच नाईट टेक्स E4 ही चाल पांढरा खेळाडू खेळला होता, पण सुजन पोलगरने घोडा किंवा उंट दोन्ही न मारता रुक C1 ही चाल खेळली आणि आपल्या घोड्याला सपोर्ट दिलेला आहे. ज्यानंतर बिशप D4 तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू अजूनही आपला पांढरा बिशप जो आहे तो सॅक्रिफाईस करायला तयार आहे. या परिस्थितीमध्ये रुक C2 ही चाल तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने खेळली. कारण हेच की बिशप D4 नंतर जर प्यादाने उंट मारला तर हे अशा पद्धतीचं आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळू शकतं, जिथे हत्ती अंडर अटॅक आहे. त्यामुळे हत्ती जर बाजूला घेतला तर आता तो बिशपच्या डायगोनल वरती आहे आणि ऑल ऑफ द सडन तुम्ही जर बघितलं तर खूप साऱ्या डिस्कवर्ड अटॅक होऊ शकतात. जसं की नाईट D3 चेक हा राजाला चेक आहे, उंटावर अटॅक आहे, हत्तीवर अटॅक आहे, प्यादावर अटॅक आहे. उंट जो आहे तो घोडा मारू शकतो किंवा उंटाला तो घोडा मारावाच लागेल. म्हणून जर मारला तर हे असं व्हेरिएशन जे आहे ते आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं, जिथे आता तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूकडे 5 मोहरे आहेत, काळ्या खेळाडूकडे 4 मोहरे आहेत. पण पांढरा राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे आणि अशा एक्सपोज झालेल्या राजावरती अटॅक करणं हे तुलनेने जास्त सोपं आहे. किंवा अजून पण व्हेरिएशन्स वेगवेगळी येऊ शकतील, जसं की G टेक्स F3 यानंतर नाईट जो आहे तो नाईट टेक्स F2, ज्यानंतर हत्ती जो आहे तो G1 वर येईल आणि काळा खेळाडू इथे प्रॉबब्ली उंटासाठी काही एक्सचेंज करण्यापेक्षा वेगळीही काही चाल खेळून अजून काहीतरी वेगळा प्रयत्न करू शकतो. तर व्हेरिएशन्स डेफिनेटली चेंज होऊ शकतात. पण एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूसाठी सुद्धा हे व्हेरिएशन कदाचित जास्त बेटर असू शकतं. किंवा G टेक्स F3 नंतर लगेचच काही आता अटॅक करायला नको किंवा काही नको म्हणून कदाचित घोड्याने घोडा देखील एक्सचेंज होऊ शकतो. ज्यानंतर आपल्याला हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल की जिथे पुन्हा एकदा बिशप आता मागे गेलेला आहे. पांढऱ्या राजाचं प्यादांचं स्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेलं आहे. डेफिनेटली त्याच्याकडे बिशप्स आहेत, गेम होऊ शकतो. पण एकदा काळा राजा कॅसलिंग करून आतमध्ये गेला की त्याच्यावर अटॅक करणं हे अवघड आहे. त्याच्याऐवजी काळा खेळाडू पांढऱ्या राजावरती अटॅक करू शकतो. ही अशी वेगवेगळी भरपूर व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळू शकली असती, पण तसं काही झालं नाही. बिशप D4 नंतर रुक C2 ही चाल पांढरा खेळाडू खेळले. ज्यानंतर नाईट टेक्स F2 स्टील काळा खेळाडूने प्यादा मारलेला आहे. रुक टेक्स F2 पण आता हत्ती वाचवण्यापेक्षा हत्ती एक्सचेंज करण्यावरती पांढऱ्या खेळाडूने भर दिला. बिशप टेक्स F2, किंग टेक्स F2, बिशप G4. आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर पुन्हा एकदा पांढऱ्या खेळाडूकडे 5 मोहरे आहेत, काळ्या खेळाडूकडे 4 मोहरे आहेत. पण पांढरा राजा एक्सपोज झालेला आहे. आपण जे मगाशी व्हेरिएशन बघितलं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं व्हेरिएशन आपल्याला आता बघायला मिळतंय. यानंतर बिशप B5 चेक ही चाल आता पांढऱ्या खेळाडूने खेळलेली आहे, ज्याला A टेक्स B5 हे उत्तर काळ्या खेळाडूने दिलं. तुम्ही जर बघितलं
तर बिशप G4. यानंतर अशा पद्धतीने पांढरा उंट सॅक्रिफाईस करण्याची कदाचित गरज पांढऱ्या खेळाडूला नव्हती, पण अगेन ह्या 1985 सालचा गेम आहे. यातल्या अनेक चाली या चेस इंजिन वरती आताच्या काळातले खेळाडू खेळणारही नाहीत. पण त्यावेळी बिशप B5 चेक, 8x B5, रुक E1 चेक, किंग F8, ज्यानंतर बिशप H6 चेक, किंग G8 ही चाल आता काळा खेळाडू खेळला. ज्यानंतर रुक E7 पांढऱ्या खेळाडूने म्हणजे सुजन पोलगरने आता आपला रुक सॅक्रिफाईस करायची तयारी दाखवलेली आहे. पण रुक सॅक्रिफाईस करणं हे शक्य नाही किंवा काळा खेळाडू आपल्या वजिराने हत्ती मारू शकत नाही. तो का मारू शकत नाही हे कॅल्क्युलेशन तुम्ही नक्की करू शकता, ते तुम्ही नक्की करा, तुमच्या नक्की लक्षात येईल. म्हणूनच हत्ती मारता येत नाही म्हणून बिशप D7 ही चाल आता काळ्या खेळाडूने खेळली आणि पांढरा स्क्वेअर जो आहे तो प्रोटेक्ट केलेला आहे. पण या परिस्थितीमध्ये सुजन पोलगरकडे एक अमेझिंग विनिंग मूव्ह होती. तर हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि विनिंग मूव्ह कोणती हे शोधायचा प्रयत्न करा. रेडी? आपल्या सगळ्यांना माहिती की अमेझिंग विनिंग मूव्ह म्हणजे आयदर काहीतरी डिफ्लेक्शन असतं किंवा खूप भारी सॅक्रिफाईस असतं. सो सुजन पोलगरने परफेक्ट सॅक्रिफाईस शोधून काढलं. जे सॅक्रिफाईस होतं क्वीन टेक्स B8. येस, सुजन पोलगरने आपली क्वीन सॅक्रिफाईस करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि तिने क्वीन टेक्स B8 ही चाल खेळलेली आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने आत्ता बिशप जो आहे तो मध्ये घ्यायला हवा होता, पण क्वीन मिळतीये ही गोष्ट समोरच्या खेळाडूवरती इफेक्ट करते आणि काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स B8. पण हा फार मोठा ब्लंडर होता, कारण या चालीनंतर सुजन पोलगरने एकच चाल खेळली जी होती नाईट E4 आणि या परिस्थितीत काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण की क्वीन टेक्स B8 यानंतर काळ्या क्वीनने जेव्हा पुन्हा एकदा क्वीन टेक्स B8 ही चाल खेळली, त्यावेळी आता काळा खेळाडू हत्ती मारू शकत नाही, म्हणून तो कुठलाही दुसरा स्क्वेअरही कंट्रोल करू शकत नाही. नाईट E4 या चालीनंतर तुम्ही काळ्या खेळाडूने कुठलीही चाल जरी खेळली असती तरी तुमच्या लक्षात येईल की नाईट F6 चेक हा काही रोखणं शक्यच नव्हतं. कुठलीही चाल खेळू दे. तुम्ही जर बघितलं तर लेट्स से क्वीन आता हत्ती समोर आणली तरी काही फरक पडत नाही. हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. किंवा अजून तुम्ही कुठलीही चाल खेळा, तुमच्या लक्षात येईल कुठल्याही चालीमुळे नाईट F6 ही चाल थांबवता येणं काही शक्य नाही आणि ती चाल खेळल्यामुळे काळा राजा हा डेफिनेटली चेकमेटच झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे लेट्स से प्यादा जरी पुढे घेतलं तरी काही फरक पडत नाही. हा अशा प्रकारचा चेकमेट असता, कारण राजा पुढेही येऊ शकत नाही. हत्तीने सगळे स्क्वेअर कव्हर केलेत, बिशपने डायगोनल कव्हर केलेला आहे. सो आपण बघितलं की बिशप D7 यानंतर सुजन पोलगरने अमेझिंग विनिंग मूव्ह शोधून काढली. तिने क्वीन टेक्स B8 ही चाल खेळली आणि क्वीन टेक्स B8 ही चाल खेळल्यानंतर खरे तर काळ्या खेळाडूने या परिस्थितीमध्ये बिशप जो आहे तो मध्ये आणायला हवा होता, पण क्वीन मिळतीये तर वेगळं काही करणं शक्य नव्हतं. त्यामुळे क्वीन टेक्स B8 ही चाल खेळली, ज्यानंतर नाईट E4 ही सुजनने विनिंग मूव्ह खेळली आणि काळ्या खेळाडूला आपली हार मान्य करावी लागली. तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी अतिशय ट्रिकी सॅक्रिफाइसेस करायचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये फायनली सुजन पोलगरने जास्त चांगला खेळ खेळला आणि तिने हा डाव जिंकलेला आहे. तर मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.